नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्या घरात जर भाजीला काही नसेल तर अशी झणझणीत अशी कांद्याची कांदणीची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी सांगत आहे. हो, कांद्यापासून बनवलेली भाजी आहे ही. एकदम छान अप्रतिम लागते बरं का चवीला. तुम्ही एकदा जर घरात काही भाजीला नसेल तर नक्की ट्राय करा. चला, त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. लसूण, खोबरं, धने, फूल, पांढरे तीळ आणि शेंगदाणे हे सर्व घेतलेले साहित्य आणि भाजलेला कांदा हे सर्व साहित्य घ्यायचे. की भाजी एकदम चवीला अप्रतिम लागते बरं का. आणि 5 ते 6 कांदे, तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत त्याप्रमाणे तुम्ही कांदे घेऊ शकता. आता चला, घेतलेले हे वाटण आपण भाजून घेऊ. मी सर्व वाटण भाजून घेतले. आता हे मिक्सरला फिरवून घेऊ. एकदम छान आणि चविष्ट अशी आपण सगळे वांग्याची भाजी कशी बनवतो तशी भाजी होते बरं का. मी घेतलेले वाटण आता मिक्सरला फिरवून घेते आणि नंतर पुढील कृती दाखवते. पहा किती छान आपलं वाटण झालेलं आहे. आता हे घेतलेले कांदे व्यवस्थित असे कापून घेऊत. आपण वांगे कसे कापतो त्याप्रमाणे देठ काढून कांद्याचे मागचे देठ काढायचे आणि पुढचे देठ काढायचे आणि त्याला एकदम छान असं मस्त त्याचा वरचा तो पातळ पापुद्रा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित काप करून घ्यायचे. या प्रकारे सर्व कांदे आपण सोलून घेऊत. आता इथे सर्व कांदे सोलून झालेले आहेत. आपण त्याला कांद्यावानी छोटे छोटे काप, वांग्यावानी छोटे छोटे काप करून घेऊ. हे काप यासाठी करायचे की आपल्याला त्यात भरलेल्या वांग्यासारखा मसाला भरायचा. तुम्ही या कांद्याची कोरडी ही भाजी करू शकता, परंतु मी इथे काळ्या मसाल्याची रस्स्यावाली भाजी करीत आहे. कोरडी ही भाजी एकदम छान आणि मस्त लागते आणि त्यापेक्षाही उत्तम ही अशी लागते, मटणासारखीच लागते बरं का ही भाजी. नक्की एकदा ट्राय करून पहा. मी ते सर्व कांदे व्यवस्थित कापून घेतलेले आहेत काप करून. आता आपण त्यात घेतलेला कोणता मसाला भरायचा ते मी दाखवत आहे. थोडेसे मीठ घेतले, मिठामध्ये थोडी हळद, बेडगी मिरची पावडर आणि थोडासा चाट मसाला. याने आपल्या कांद्याला खूप छान चव येते. सर्व मिक्स करून घेऊ आणि दाबून त्या काप केलेल्या कांद्यात भरून घेऊ, कारण याने चव खूप छान येते. मी या प्रकारे सर्व हे कालून घेतलेला मसाला त्या कांद्यात भरून घेते. एकदम ठासू ठासू असा भरून घ्यायचा बरं का हा मसाला. एकदम छान पद्धतीने मी सर्व मसाला कांद्यात भरून घेतले आहे. पहा किती छान मसाला दिसत आहे. आता आपण भाजीला सुरुवात करू. सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करायला ठेवू. या भाजीला थोडेसे तेल जास्त लागते बरं का, कारण भाजी कांद्याची आहे. उन्हाळ्यात कांदा खाल्लेला शरीराला चांगला असतो ना, त्यासाठी नक्की एकदा ट्राय करून पहा. शरीराला थंडावा देण्याचं काम करतो ना कांदा. चला, आता तेल गरम झालेलं आहे. त्यात थोडीशी मोहरी घालून घेतली आणि मोहरी घातली की आपण कापून घेतलेले मसाला भरलेले सर्व कांदे त्यात टाकून घेऊ. कांदे एकदम मस्त असे फ्राय करून घेऊ. चांगले फ्राय झाले की आपण त्यात वाटून घेतलेले वाटण टाकू. एकदम छान आणि मस्त असे फ्राय होत आहेत आपले कांदे. आता आपण त्यात थोडीशी प्रवीण मसाला टाकून घेऊ आणि थोडे लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर आणि कढीपत्ता. पुन्हा आता सर्व एकदा मिक्स करून घेऊत आणि झाकून ठेवूत. आपण त्या कांद्यामध्ये मीठ भरलेलं आहे बरं का. भाजीत वरून मीठ टाकताना थोडेसे अंदाजाने टाका, नाहीतर भाजी खरट होईल. सर्व मिक्स करून घेऊत आणि आता तयार करून घेतलेले काळ्या मसाल्याचं वाटण त्यात ॲड करून घेऊत. आता हे सर्व मिक्स झाले की त्यात थोडेसे पाणी घालून घेऊत.
पाणी थोडे कोमटच वापरा, कारण चव छान येते बरं का याला. चला आता मी पाणी टाकून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. पाहता आपली किती छान आणि मस्त अशी सुरेख भाजी तयार झाली. थोडीशी वरून कोथिंबीर भरून घेऊ आणि चवीपुरतं मीठही टाकून घेऊ. पहा किती भारी मस्त अशी मटणाला लाजवेल अशीच भाजी तयार झाली. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. भाजीला काही नसल्यावर आहे की नाही झटपट होणारी रेसिपी. कशी वाटली शेतीवाली गृहिणीच्या पद्धतीने ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. पहा मस्त सुरेख रंग आलेला आहे आपल्या भाजीला. पुन्हा एकदा धन्यवाद.